नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव सांगा. माझं नाव सुभाष माळी, राहणार मायनी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. बागेची छाटणी किती तारखेच्या? सर्वसाधारणपणे किती दिवस झालेत बागाला? एक 60-62 दिवस झाले. 60-62 दिवस झालेत. काडीची संख्या वगैरे मार्गदर्शन कोणाचं आहे ना? मार्गदर्शक आळसूंचे अमोल माळे यांचं मार्गदर्शन आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं कामकाज चालू आहे. हम्म. हा शेतीचा जो तुम्ही नवीन प्रयोग केलाय तो तुम्हाला कसा वाटला आणि त्याचं तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? शेतीमध्ये पहिल्यांदाच हे आंतरपीक बागेमध्ये घेतले. टोमॅटो म्हणजे पहिला इथं काहीच घेत नव्हतो आम्ही बागाच्या काळजी घेता, पण यावर्षी पहिल्यांदाच घेतले, पण अतिशय चांगल्या प्रकारे आले. फळ लागण चांगली झालेले आहे. मालाचा सेटिंगसुद्धा चांगलं झालेलं आहे. फुलकळी हा पहिलाच प्रयत्न पण अगदी चांगला झालेला आहे, यशस्वी झाला आहे. तुम्हाला ह्या खाली असलेल्या आंतरपिकामुळे वरती काय तोटा काय प्रॉब्लेम वाटतोय? काडीला द्राक्ष बागेला काय तोटा वाटतोय का? नाही, असा काहीच तोटा नाही आहे. म्हणजे वरचं शेड्यूलच वेगळं आहे आणि खालचं ॲप्लिकेशन वेगळं आहे, त्यामुळे दोन्हीचा त्याच्याशी काही संबंध येत नाही असं मला जाणवतंय. मालाच्या चटणीच्या गोडी चटणीच्या टायमाला तुमचं मार्गदर्शन कोणाचं होतं का त्यावेळेस पण अमोल माळेच होते? गोडी त्यावेळेला अमोल माळी यांचंच मार्गदर्शन होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक 5-6 वर्ष बाग करतोय. पण बागेमध्ये या अर्धा एकरच बागेमध्ये आम्ही जवळपास 6-6.25 लाख रुपये यावर्षी आम्हाला अमोल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. मालाची लांबी पॉईंट वगैरे व्हरायटी कोणती आहे आपली? व्हरायटी अनुष्का आहे आणि माल एक नंबर झालेला होता. अगदी एकदा एक बोटभर असं लांब मणी झालेला होता आणि पॉईंटही चांगला आलेला होता. मालाला दर सुद्धा जवळपास 110 रुपयेपर्यंत मिळाला. चालतंय, ठीक आहे, थँक्यू.